देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं अहिल्यानगर शहर आणि जिल्हा भाजपच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार विक्रमसिंह पाचपुते, अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी, शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, मनोज कुलकर्णी, अंबादास पिसाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, शहराध्यक्ष प्रिया जानवे, सचिन पोटरे आणि विनायक देशमुख आदींसह सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व मंडलाध्यक्ष, जिल्हा मोर्चा अध्यक्ष आणि कार्यकारिणी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत. समितीच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या निमित्त आपल्याला करायचं. आता आपण सगळ्या कमिट्या करतोय. काय आता म्हणून मंडळाध्यक्षाची मी मिटिंग घेणार आहे, त्यांना मी काही सूचना करणार आहे. आणि त्यानंतर मग हे काम अतिशय वेगाने करायचं आहे. हे सगळे अधिकार माझ्याकडेच आहे, कमिट्या नेमण्याचे, एसओ नेमण्याचे. त्यामुळे त्यांना कोणाकडे जायची कुठं आवश्यकता नाही दुसरीकडे. मग आमच्या ताळदेदानी मुद्दा उपस्थित केला संगमनेरचा, त्या आपण करू तो. अमोलला घेऊन बसवावं लागेल, ठरवला घेऊन बसवावं लागेल. आपलेच आमदार आहेत ते सगळे. आपण ते शिवसेनेला दिले आमदार आहेत. श्रीरामपूरला काही अडचण येणार नाही, तिथं आपण चर्चा करत बसू. पण कार्यकर्ता या कमिट्याच्या माध्यमातून, एसओच्या माध्यमातून त्याच्यावर ते दायित्वच आहे की उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला 100% भाजप, आपल्याला जिल्ह्यामध्ये प्रत्येक संस्थेत भाजप झेंडा फडकायला पाहिजे. हे काम तुम्हाला करायचं आहे. आणि असे काही नाही आहे, फक्त समर्पित भावनेनं काम करायचं. समर्पण असेल किती कमिट्या करा, मला मिळालं नाही त्याला मिळालं. आता ज्या मर्यादा आहेत कमिटी सदस्य नेमण्याचे आहेतच ना. पण त्याच्यामध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षांनी माझी विनंती आहे, नवा जुन्याचा आज विचार करा. पुढचे 10 दिवस मोहिते साहेब आपण नगर शहराचा दौरा करा, वाढवाई. तुम्ही आहेत, बाबासाहेब आहेत, आपले माझे अध्यक्ष अभय आहेत, सुरेंद्र आहेत, अजून कोणी आमचे तालुक्यात. के साहेबांचं प्रथम आभार मानले पाहिजे की कार्यशाळा मला असं वाटतं जशी विखे साहेबांनी आज घेतली तशी महाराष्ट्रात कुठे जरी आपण गेलो तरी आपल्याला अशी कार्यशाळा बघायला मिळायची नाही. कारण की त्यांनी आल्याबरोबर फक्त कार्यक्रम आवरून घ्यायचा लवकर, मग आपण मार्गदर्शन करू आणि सगळे ऐकतील अशी गोष्ट न करता खरं म्हणजे लोकांमध्ये काय आहे, लोकांच्या मनामध्ये काय आहे आणि प्रत्येकाला कोणत्या ठिकाणी कोणती अडचण आहे ही खरं म्हणजे त्यांनी जाणून घेतली. आणि जाणूनच नाही घेता त्यांनी पाठीमागं लगेचच लिहून देखील घेतली माणसासहित की या माणसाचं आणि या व्यक्तीचं या भागात कुठला प्रॉब्लेम आहे. खरं म्हणजे असं नेता लाभणं हे आपलं भाग्य आहे. निश्चित मागील 2.5 वर्ष. यावेळी दिलीप भालसिंग म्हणाले, येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व मंडल अध्यक्षांनी बूथ रचनेच्या कामास तातडीनं सुरुवात करावी. या निवडणुका पूर्ण ताकदीनं लावण्यासाठी बूथ रचना आवश्यक असल्याचं सांगितलंय. कुठला 100 बूथ आहेत, 80 आहेत, काही शहराच्या ठिकाणी कमी आहेत. आपण प्रथमतः साहेबांनी सांगितलं तसे ते बूथ प्रथमतः या ठिकाणी पुनर्गठित आहेत का नाही, त्या बूथ या ठिकाणी 12 लोकांची समिती आहे का नाही हे पाहणे. मग त्या लोकांना कुठल्या कमिटीत घ्यायचं साहेब ठरवतील. परंतु आपलं मंडळ अध्यक्षांचं पहिलं काम हे आहे की आपण ती बूथ रचना कंप्लीट करणं, आपली 60 लोकांची कार्यकारिणी या ठिकाणी करून जिल्ह्याकडे पाठवणं, जिल्हा प्रदेश विभागीय कार्यालयात पाठवून त्याची मंजुरी घेईन. आपली जिल्ह्यात कार्यकारिणी करायची, त्याच्यासाठी काही नाव असतील तर आपण देणे. आपल्याला आता हे संघटन साहेबांनी सांगितलं की पहिला संघटनेसाठी द्यायचं आणि मग बाकीच्या निवडणुकीसाठी साहेब आपल्यासाठी सक्षम आहेत की बाकीचा वेळ देणार. परंतु कार्यशाळा ही जिल्ह्याची झाली, याच्यानंतर ज्या त्या जिल्ह्याची होईल. प्रत्येक मंडळावर सुद्धा अशी आपल्याला कार्यशाळा
प्रत्येक पदाधिकारी बोलून करायचे. याच्यासाठी आपण पाहुणे बोलवायचे. आता इकडे कर्टिन साहेब आहेत, तिकडे मोनिकाताई आहेत, तिकडं राम शिंदे साहेब आहेत, सुजयदादा आहेत, विक्रम पालपुते आहेत. त्याच्यामध्ये इकडं समजा उत्तरे सुद्धा नितीन भाऊने विचारून ते प्रमुख पाहुणे बोलून आपल्याला तालुक्याच्या लेवलला कार्यशाळा करायच्या. संघटनेचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि नामदार साहेब याच्या बाबतीत अतिशय सिरियस आहेत. ते पहिले बोलत असतात की तू काम करतोय, तुझं त्या गावात काय काम आहे, बूथवर काम आहे का, मंडळात काम आहे का, ही सर्व आपली जबाबदारी आहे. ह्या माध्यमातून आपल्याला साहेबांनी सांगितलं नाही तर महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य होऊन आणि साहेबांना सांगतो साहेब आपल्याला जे उद्दिष्ट दिलं होतं उत्तर असेल, दक्षिण असेल, शहर असेल, सदस्य. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात 11 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना झालाय. यासाठी दिनांक 9 जून ते 21 जून दरम्यान भाजपच्या वतीनं शहरासह जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज संपूर्ण नगर जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा बंधन लॉन अहिल्यानगर येथे आयोजित केली होती. या कार्यशाळेला या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर श्रीगोंद्याचे आमदार माननीय पाचपुते साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर अक्षय कर्डिले साहेब उपस्थित होते. आमचे दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग, नितीनजी दिनकर हेही या कार्यशाळेस उपस्थित होते. या शहराचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे, आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष धनंजय जाधव, आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील रामदास साहेब, त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या कार्यशाळेस उपस्थित होते. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेत जी प्रदर्शनी आपण लावली, 11 वर्ष जे मोदी सरकारचे यशस्वी पूर्ण झाले त्यासाठी जी प्रदर्शनी लावली तिचं उद्घाटन आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते केले. त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते केला आणि कार्यशाळा जी आयोजित केली त्यात पुढील 9 जून ते 21 जून हे जे विविध उपक्रम पार्टीच्या वतीने मंडल स्तरावर, बूथ स्तरावर, जिल्हा स्तरावर आपण राबवतो आहे त्याची माहिती आपण कार्यकर्त्यांना दिली आणि 11 वर्षात मोदी सरकारने ज्या देशाची आपली प्रगतीपथावर घेऊन गेलं आहे त्या सगळ्या उपक्रमाची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांना दिली. आणि या कार्यशाळेत सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते, शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचे मी परत एकदा भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.